पंढरीनाथ भगवान की, जगद्गुरु श्री संत तुकाराम, पवन पुत्र हनुमान, छत्रपति शिवाजी, बोलो रे भाई सब संतन की जय। जैसे तैसे बाळ मातेसी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड, आपुले आवडी लेववी खाववी, पाहोनिया जीवी सुख वाटे, तुका म्हणे काय देऊ परिहार, काय ते साचार जाना संत, आपुले आवडी लेववी खाववी, पाहोनिया जीवी सुख वाटे, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संतापिया, दुसरे चरण संतापिया, पंचकृताने सचितानि सानु, बाबाजी सद्गुरु दास तुका, दुसरे चरण संतापिया, दुसरे चरण संतापिया, संतप्रोपादाने सचितानि सानु, बाबाजी सद्गुरु दास गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्, शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहां, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। Bye.
सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची मूर्ती, साधकाचे मायबाप, अनाथाचे नाथ, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा असणारा हा अभंग आहे. अगोदर अभंगाचा सळसळ भावार्थ सांगतो, जेणेकरून कीर्तन संपल्याच्या नंतर महाराजावर कुणाची शंका नसू नये की महाराजांनी एवढ्या लांबून येऊन अभंग मात्र सोडवला नाही, कारण लोक घरी गेल्याच्या नंतर चर्चा करतात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आईच्या बाबतीमध्ये वर्णन करतात. आईला नेमकं लेकरू कोणतं आवडतं. अभंगाचं प्रथम चरण असं सांगतं की त्याच्यामध्ये महत्वाचे 2 शब्द टाकलेले आहेत. नंबर 1, लेकरू आवडत असताना एक म्हणजे जैसे, आणि दुसरा शब्द वापरलेला आहे तैसे. जैसे शब्दाचा अर्थ असा होतो की ते लेकरू एकदम चांगलं असणार आईला आवडतं. जैसे या शब्दाचा अर्थ होतो की एकदम चांगलं असणारं लेकरू, गुणीजन असणारं लेकरू आईला आवडतं. जैसे शब्दाचा अर्थ. आणि एकदम निवळ कामातून गेलेलं जरी लेकरू असलं तर त्याचा अर्थ असा होतो तैस. एक जैसे आणि एक तैसे. जसं चांगलं असणारं लेकरू ही आईला आवडतं आणि कामातून गेलेलं सुद्धा लेकरू आईला आवडतं. आता पुढे पहा, जैसे तैसे बाळ. मग ते लेकरू चांगला असो किंवा वाईट असो, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. मग ते लेकरू चांगला असो किंवा वाईट असो, ते मात्र लेकरू आईला आवडतं. पुढं वर्णन केलं आहे. मग ते लेकरू कसंही असो, त्या लेकरानं शब्द बोलत असताना मग त्याचे शब्द चुकीचे असो, त्याला बोलता येत असो किंवा नसो, त्याच्या मुखातून निघालेले बोबडे शब्द सुद्धा आईला मात्र आनंदित करतात. बोलता बोबडे शब्द गोड. प्रथम चरणाचा अर्थ संपला. अभंगाच्या द्वितीय कडव्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, लेकराला आवडत असलेले अलंकार आई मात्र कधीच घालत नाही. लक्षात घ्या, लेकराला आवडणारे अलंकार आई मात्र कधीच घालीत नाही. आईला जे अलंकार आवडतात की माझ्या बाळाच्या अंगावर हे अलंकार शोभतील आणि हे वस्त्र हा कपडा शोभेल, अशाच अवस्थेमध्ये आई आपल्या लेकराच्या अंगावर अलंकार घालते. आपुले आवडी म्हणजे आईला जे अलंकार आवडतात ती आई त्या लेकराच्या अंगावर घालते. बर, याच्या पुढे वर्णन केलं आहे, आपुले आवडी लेववी. त्या लेकराला खाण्याच्या बाबतीमध्ये काहीच कळत नाही. कधी ते शेण खातं तर कधी माती खातं. जे खाऊ वाटेल ते लेकरू खातं, त्याला मात्र काही कळत नाही. पण आईला जे आपल्या लेकराला खाऊ घालायचं आहे, आई काय करते, आपुले आवडी लेववी आणि खाववी. आईला जे जे आवडतं ते लेकराला ते खाऊ घालते. बर, आईनं त्या लेकराला सुंदर असणारं मेकअप केलं. त्या लेकराला त्याचं काय वाटतं का? तेवढं स्वच्छ शरीर केलेलं, चांगलं मेकअप केलेलं, तेवढं लेकरू मातीमध्ये जाऊन सगळं शरीर घाण करतं. पण आई काय करते, त्याला सुंदर मेकअप केल्याच्या नंतर माझा बाळा, माझं लेकरू किती सुंदर दिसतं म्हणून त्याच्याकडे एकदा पाहते आणि एक काजळाचा असणारा टिपका त्याच्या गालावर मारते आणि त्याला पाहून पाहोनिया जीवी सुख वाटे. तुकोबारायांना प्रश्न विचारला, महाराज, ज्या आईचं तुम्ही एवढं सुंदर वर्णन करता, त्या आई करता कोणती पदवी तुम्ही देणार? त्या आई करता तुम्ही कोणती उपमा देणार? त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, खरं सांगू, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे
छान आहे. आणखी यालाच लागून सांगतो त्या अभंगामधलं बरं का. आता ते तुम्ही म्हटले माझ्या डोक्यात लवकरही नाही आता. राजस सुकुमार मदनाचा पुतळा शिकळा लोपलिया आणि कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. आणि कधी टाळकरी मंडळीला सांगतो, महाराजाची परीक्षा जर घ्यायची असली ना, गादीवर उभा टाकल्याच्या फक्त तुम्ही एक काम करता, डोकं चांगलं लावजा बरं का. एका अभंगाचं एक कडवं म्हणायचं, लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतो. लक्षात आलं ना. एका अभंगाचं एक कडवं म्हणायचं आणि ते कडवं झाल्याच्या नंतर त्याला ध्रुवपद दुसरं म्हणायचं. मी काय म्हणतो लक्षात घ्या बरं का. एका अभंगाचं एक कडवं म्हणायचं, त्याला ध्रुवपद दुसरं लावायचं. जर महाराज ठिकाण्यावर जर असला, लक्षात आलं ना तुम्हाला. आता महाराज जर ठिकाण्यावर असला, जर अभ्यास केलेला असला, तर तो इकडे तिकडे बघणार की कुठंतरी चुकलंय बरं का. आणि जर डुप्लिकेट पाठ करून आलेला असला तर लगेच तुम्हाला म्हणणार एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हे आता आपल्या आपलंच कळालं बरं का. आता विठाला विठाला आता विनोदाचा भाग आला पण थोडं 2-3 गोष्टी सांगतो. आता हे कीर्तन असल्याच्या नंतर काही अभंग ठरलेले आहेत बरं का. क्षणोक्षणाची करावा विचार, शेवट तो भला, याजसाठी केला होता ठहास, मरण माझी मरून गेले मज केले अमर, आपुल्या माहेरा जाईन मी आता. असे काही अभंग घेतले किंवा आपुल्या हिता जो असे जागत असे काही, किंवा संताची पायी, असे काही अभंग घेतले की तुम्ही लगेच समजायचं महाराज आता डुप्लिकेट आहे आणि ह्यानं चिंतन बसूनच आलेलं आहे. कारण हे तुम्ही सगळं ऐकून ऐकून प्रमाण देऊन बोर होऊन गेला तुम्ही. बस थोडा रस्ता बदलून जर महाराजांनी अभंग घेतला तर मग मात्र कळते कडे आता काय नेमकं बोलतील. असो, त्या आईच्या बाबतीमध्ये तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. आईला जर उपमा जर द्यायची म्हटलं तर आईला दुसरी तिसरी कुठलीच उपमा देता येत नाही. त्या अभंगाचं शेवटचं चरण सांगतं. तुकोबाराय सांगतात काय त्या आईच्या बाबतीमध्ये वर्णन करावं. त्या आईमध्ये आणि संतामध्ये कसलाच फरक नाही. तुका म्हणे काय देऊ परिहार. काय त्या आईच्या बाबतीमध्ये बोलू, काहीच मला बोलता येत नाही. जर तुम्हाला आईची किंमत जाणायची असेल तर एका साईडला संत ठेवा आणि एका साईडला आई ठेवा. संत आणि आई मात्र दोन नाहीत, एकच आहेत. अभंगाचा भावार्थ संपला. विडाला विडाला आजची जी आपली कीर्तनरूपी सेवा आहे संपूर्ण गावकरी मंडळीला ज्ञात आहे. परिसरातून काही पाहुणे मंडळी आलेली आहेत त्यांना सुद्धा ज्ञात आहे. पण तरी पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगण्याचा असणारा भाग आहे. कैलासवासी वैकुंठवासी शकुंतलाबाई भानुदास बद्दे. सुरुवातीचे 2 शब्द फार महत्वाचे आहेत बरं का. पत्रिका वाचत असताना 2 शब्द सुरुवातीचे वाचायचे. नंबर 1 कैलासवासी आणि वैकुंठवासी. हेच 2 शब्द का निवडलेले आहेत पत्रिकेवर टाकत असताना याचा अर्थ असा होतो, कैलासाला गेलेला माणूस कधीच परत जन्माला येत नाही आणि वैकुंठाला गेलेला माणूस कधी सुद्धा परत जन्माला येत नाही. म्हणून हे 2 शब्द सुरुवातीला लिहावे लागतात. जर त्या पत्रिकेवर असं लिहिलं की सत्यलोक निवासी असं जर शब्द लिहिला ना तर सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव राहतो. ब्रह्मदेवाला एक दिवस मारावं लागतं. म्हणून सत्यलोक निवासी शब्द कधीच लिहिता येत नाही. त्याला 2च शब्द पर्यायी, एक म्हणजे कैलासवासी किंवा वैकुंठवासी. या मातोश्रीच्या प्रीत्यर्थ असणारी आजची फूल चढवण्याची असणारी कार्यक्रमाचा असणारा विधी, माळ चढवण्याचा असणारा कार्यक्रम, यालाच दुसरा आणखी एक शब्द आहे पर्यायी.
याच आजच्या कार्यक्रमाला गंगा पूजनाचा कार्यक्रम म्हणतात. त्याच्यानंतर याच कार्यक्रमाला काही परिसरामध्ये गोड जेवणाचा कार्यक्रम म्हणतात. आता ह्याचे वेगवेगळे शब्द तुम्हाला सांगतो. फूल चढवण्याचा असणारा भाग म्हणजे एक, त्या मातोश्रीच्या जीवनामध्ये तिथून पुढल्या कालावधीमध्ये कुठं सुद्धा काटे असू नये, त्या जीवनामध्ये पुढील जीवनामध्ये कुठं सुद्धा काटे असू नये म्हणून प्रत्येक माणसानं फूल चढवायचं. एक माळ चढवायची म्हणजे कोणती, ही भगवंत स्वरूपाची असणारी माळ आहे. टप्प्यानं तो असणारा जीवात्मा ब्रह्मस्वरूपच होऊन जावा. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीवन निराळा, तो भगवंत स्वरूपच होऊन जावा पण प्रत्येक जणांना असणारी ती माळीच्या स्वरूपामध्ये फुल चढवण्याचा असणारा एक कार्यक्रम. नंबर 3, याच कार्यक्रमाला गंगा पूजनाचा कार्यक्रम का म्हणायचं, त्याचं कारण एक आहे. माणसानं जीवन जगत असताना पाप केलेलं आहे का पुण्य केलेलं आहे हे मात्र फक्त त्या माणसाला माहिती असतं. दुसऱ्या कुठल्याच माणसाला सांगता येत नाही. आपण काय केलेलं आहे काय नाही हे दुसऱ्याला सांगता येत नाही. फक्त आपलं जीवन आपल्याला माहिती असतं. याच्यानंतर श्रीमद भागवत पुराणामध्ये काही वर्णन आलेलं आहे. माणसानं पाप केलेलं आहे का पुण्य केलेलं आहे याला काही लोक साक्षी असतात. एक म्हणजे चित्रगुप्ताचे असणारे 2 दूत या 2 खांद्यावर बसले असतात. ते 2 साक्षी 24 तास तुमच्या सोबत असतात. याच्यानंतर त्याला साक्षी कोण कोण असतं, पाप करत असताना त्याचे पावलं पृथ्वी तलावर असतात, पृथ्वी साक्षी असते. नंबर 2, पृथ्वी साक्षी आहे. एक म्हणजे वायू साक्षी आहे, म्हणजे हवा सारखी चालत राहते, त्याला वायू सुद्धा साक्षी आहे. नंबर 3, त्याला पाणी साक्षी आहे. नंबर 4, त्याला आकाश साक्षी आहे. नंबर 5 सांगायचं म्हटलं तर त्याला सूर्य साक्षी आहे, चंद्र साक्षी आहे. हे साक्षी सगळे आहेत. याच्यामुळं मग ते पापी माणूस आहे का पुण्य माणूस आहे याचा सुद्धा आणखी एक भाग होतो. थोडासा विनोद बाजूला ठेवा आणि एक दृष्टांत सांगतो, लक्षात ठेवा. काही लोक बोलत बोलत म्हणतात जीवनामध्ये असंख्य स्वरूपामध्ये पाप केलं पण शेवटच्या वेळेला ज्यावेळेस आपण नैवेद्य ठेवतो तिथं कावळा आला आणि कावळ्यानं स्पर्श केला. लोक म्हणतात एवढं पाप केलं पण शेवटच्या वेळेला कावळ्यानं त्यांच्या नैवेद्याला स्पर्श केला. विनोदानं सांगतो बरं का, त्याचा गैरसमज मानू नका. कावळ्यामध्ये सुद्धा असे काही बिनलाजे कावळे असतात, त्यांना खायची अक्कल नसते. मी काय बोलू लक्षात घ्या बरं का. कावळ्यामध्ये सुद्धा असे काही बिनलाजे असतात. कालची एकादश असल्याच्या नंतर भूक लागलेली असते, ते कसलाच विचार करत नाहीत यानं पाप केलंय का पुण्य केलेलं आहे, ते सुद्धा येऊन नैवेद्य खातात. आणि त्या कावळ्यामध्ये सुद्धा काही हुशार असतात. शेवट देह जावो अथवा राहो, त्याच्या नैवेद्याची परीक्षा करणार, तिथं येणार, नैवेद्य पाहणार न उडून निघून जाणार. मग त्यावेळेस तुम्ही असं लक्षात ठेवायचं, उडून गेलेला कावळा ओरिजिनल साधू संत होतं, त्यानं परीक्षा केली आणि डुप्लिकेट होता त्यानं नैवेद्य खाल्ला. विठाला विठाला. कारण आता मी काही ठिकाणी मातीला जातो, राखाला जातो, मला प्रसंग येतो, ती एक दोघांनी मला विचारल्याच्या नंतर मी डोकं चलवले म्हणजे नेमका प्रकार नेमका काय आहे. आता लक्षात ठेवा, एवढे असणारे साक्षी आहेत. मग पाप केलेला असो किंवा पुण्य केलेला असो, माणसाचा उद्धार जर कशानं होत असेल आणि त्या माणसाला वैकुंठ जर कशानं प्राप्त होत असेल तर त्या या संपूर्ण सृष्टीमध्ये जगतामध्ये असणारी एकच नदी आहे आणि त्या नदीचं असणारं नाव आहे गंगा. एक पाठीमागं पिक्चर मध्ये सुद्धा एक गाणं आलं, त्या गीतकाराची इतकी सुंदर बोल आहेत, आपल्याला तेवढेच कामाला घ्यायचे. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. किती जरी पापी माणूस असला तर त्या पापी माणसाचं पाप धुण्याकरता दुसरी तिसरी कुठलीच नदी नाही. एकमेव असणारी कोणती जर नदी असेल तर तिचं नाव असणार आहे गंगा. मग प्रश्न असा निर्माण होतो, नद्या तर एवढ्या आहेत, गंगेचंच महत्व एवढं श्रेष्ठ का? त्याचं कारण एक आहे, अनेक नद्याचा उगम वेगवेगळ्या ठिकाणाहून झालेला आहे. एकमेव असणारी अशी गंगा आहे ज्या गंगेचा उगम भगवंताच्या चरण कमलापासून झालेला आहे. प्रमाण
उपमा द्यावी कवने अंगा, चरणी जन्माली पै गंगा, 16 सहस्र रामा, नित्य न पुरती कामिनी, नित्य न पुरती कामिनी, बरवा बरवा केशवराज, बरवा बरवा केशव, गंगेचा उगम जर कुठून झाला असेल तर उपमा द्यावी कवने अंगा, चरणी जन्मली पै गंगा. याला दुसरा आणखी एक प्रमाण, भीमा आणि चंद्रभागा आणि तुझ्या चरणीच्या गंगा. म्हणजे भगवंताच्या चरण कमलापासून उत्पन्न झालेली जंगी गंगा आहे. ती अनेक लोकांचा असणारा उद्धार करणारी गंगा आहे. म्हणून पत्रिकेवर लिहावं लागतं गंगा पूजनाचा असणारा कार्यक्रम. आणि याला आणखी एक चौथा असणारा पर्यायी शब्द आहे, तो म्हणजे गोड जेवणाचा कार्यक्रम. आता हा गोड जेवणाचा कार्यक्रम का करायचा, याचं कारण असं आहे, मातीच्या दिवशी आलेले जे लोक असतात आपल्या हातामध्ये लिंबाची काडी म्हणा हातामध्ये घेतात आणि सगळ्याचे चेहरे असणारे असे खिन्न असतात. शास्त्रामध्ये वर्णन असं केलं आहे, मातीला गेलेल्या लोकांनी लिंबाची असणारी जी काडी आणलेली तिचा एक थेंब तरी रस आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे. पण आपण काय करतो, तो ढाळा आपल्या हातामध्ये आणतो. त्या दिवशी कडू झालेलं तोंड, या आपण माळ चढवण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी एखादा गोड पदार्थ करायचा असतो आणि त्यांच्या मुखामध्ये तो गोड प्रसाद भरवायचा असतो. म्हणून आजच्या कार्यक्रमाला गोड जेवणाचा सुद्धा कार्यक्रम म्हणतात. विडाला विडाला या मातोश्रीच्या प्रीत्यर्थ असणारी आजची जी कीर्तन रूपी सेवा आणि गंगा पूजनाचा जो काही कार्यक्रम आहे, त्यांच्या प्रीत्यर्थ करणारे त्यांचे असणारे पती हरिभक्तीपरायण भानुदास हरिबा बद्दे हे आपल्या पत्नीच्या प्रीत्यर्थ असणारा हा कार्यक्रमाचा एक विधी करत आहेत. आता एक शब्द बोलतो, इथं दुःख अनेक जणाला आहे बरं का, दुःख अनेक जणाला आहे, पाहुण्याला आहे, इतर मंडळीला आहे, सगळ्याला दुःख आहे. पण एक मात्र महत्वाची गोष्ट बोलतो, सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला जास्त असेल, लक्षात ठेवा बरं, सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला असेल तर सगळ्यात जास्त दुःख पती परमेश्वराला आहे. ते पटवून द्यायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो, मुलाला दुःख आहे आई नसलेलं, सुनाला दुःख आहे सासू नसलेलं, इतर सोयऱ्या धाऱ्याला दुःख आहे माझा सोयरा निघून गेला म्हणून, इतर मंडळीला अनेक जणाला दुःख आहे. पण त्या दुःखाची काही मर्यादा आहे. त्या अनेक जणांचं दुःख तिथपर्यंत जातं आणि तिथून मात्र पुढे जाऊ शकत नाही, तिथपर्यंतच थांबतं, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. मुलाला जरी दुःख असेल तर संसाराच्या पोटी या आपल्या मुलाबाळांच्या पोटी तिथपर्यंत दुःख जातं, पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. पण एक मात्र चांगली गोष्ट सांगतो, पती पत्नीचं असणारं जे नातं असतं ना, त्या नात्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. शिव महापुराणामध्ये एक वर्णन आलेलं आहे, सुंदर असणारा एक श्लोक टाकलेला आहे. पार्वती मातेचा असणारा विवाह भगवान शंकराच्या सोबत झाला आणि एका ब्राह्मण स्त्रीने तिला उपदेश करण्याकरता सुरुवात केली. पार्वती, पत्नीला पती कोण असता हे जर तुला सांगायचं म्हटलं तर चांगलं लक्षात देऊन ऐक. पतिर देवो गुरुर भरता,
धर्म तीर्थ व्रतानिच तस्मात् परित्यज्य मामेकैतुं समर्चयेत्. त्या पार्वतीला उपदेश करताना सांगितलं पती पती म्हणजे नेमका कोण असतो. त्या पत्नी करता पती म्हणजे पतीर देवो गुरुर भरता. पती कोण असतो. पती म्हणजे देव असतो, त्याच्या पुढं तो गुरु असतो, आणि गुरुच्या पुढं जर सांगायचं म्हटलं तर तो भरता असतो. आणि त्या पत्नी करता तीर्थ धर्म व्रत दुसरं काही नसतं. पती म्हणजे एकदम असणारा तो पतीच, दुसरं तिसरं कोणी नाही. आता हा श्लोक पतीच्या बाबतीमध्ये वापरलेला आहे, पण याचा मी उलट अर्थ तुम्हाला सांगतो. आता जर जसं पत्नी करता पती हा देवाची भूमिका असते, तसं पती करता सुद्धा पत्नी ही देवीच्या स्वरूपामध्ये असते. असं समजत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. पत्नी म्हणजे नेमकं कोण असते. सगळ्या महिला मंडळी तर कीर्तनाला आहेत. या जगतामध्ये जेवढ्या महिला आहेत ना, ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताचा अवतार व्हायचा होता त्यावेळेला आदि नारायण शेषशाही नारायणानं आदि माया शक्तीला जवळ बोलवून सांगितलं, आदि माया शक्ती तू एक काम कर, फक्त 7 वाजो गर्भ योग माया नेत, एवढा गर्भ काढ आणि तिथं रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेऊन ठेव. त्यावेळेला त्या आदि माया शक्तीने विचारलं, एवढं जर तुमचं काम केलं तर त्याच्या बदल्यामध्ये मला काय मिळेल. आदि नारायण भगवान शंकरांना सांगितलं, इथून पुढल्या कालावधीमध्ये प्रत्येक गावामध्ये तुझे मंदिर होतील आणि ज्या ज्या भावी काळामध्ये स्त्रिया जन्माला येतील ते तुझंच असणारं रूप असेल आणि तुझाच असणारा अवतार असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक पती परमेश्वरानं आपली असणारी जी पत्नी असते ती पत्नी म्हणजे साधारण नाही बरं का, ती म्हणजे आदि माया शक्तीच्या स्वरूपामध्येच असणारा अवतार आहे. आणि तिचे किती रूप आहेत हे सांगतो. नंबर 1, पतीर देवो गुरुर भरता, म्हणजे पत्नी ही नुसती पत्नी नाही तर पत्नी म्हणजे एक देवी आहे. नंबर 1, पतीर देवो गुरुर भरता, पत्नी म्हणजे नुसती पत्नी नाही तर त्या पती परमेश्वराची ती गुरु आहे. तुम्ही म्हणाल गुरु कशी. संसार जर अधोगतीला जाऊ लागला तर समजावून सांगण्याकरता दुसरं तिसरं कुणीच सांगत नाही. तुमचीच पत्नी तुम्हाला समजावून सांगते, मालक आता तरी सावध व्हा, जग कसं वागतं तुम्ही कसे वागता. प्रत्येक वेळेला समजावून सांगणारी दुसरी तिसरी कुणी नाही, ती पत्नी आहे. तुम्ही एवढा खर्च करता, कधीतरी माझ्या माता मावल्या तेवढा खर्च कधी करतात. तुम्ही हजारो लाखो रुपये द्या, ते बिचारी बाजारामध्ये जर गेली ना 10 ठिकाणी भाजीपाल्याचा चौकशी करणार आणि जिथं स्वस्त असेल तिथंच घेणार. याच्या पुढे सांगतो, ती पत्नी गुरु कशी असं जर सांगायचं म्हटलं तर तुलसी रामायण ज्या तुलसी दासांनी लिहिलं त्यांना जर प्रश्न विचारला तुमचा गुरु कोण, तर त्यांचा गुरु मात्र आपल्यासारखा गुरु केलेला नाही. तुलसीदास महाराजांचे गुरु जर कोण असतील तर त्यांची पत्नी गुरु आहे. कसं, ज्या वेळेला शरीराचं सुख घेण्याकरता गेले त्यावेळेस त्या पत्नीनं एकच वाक्य बोललं, या नश्वर शरीराकरता कसलाच पावसाचा नदीचा आणि प्रेताचा विचार न करता तिथून इथपर्यंत आलात. एवढं जर प्रेम भगवंतावर केलं असतं तर तुम्हाला भगवंत तिथंच भेटला असता. त्याच वेळेला त्या पत्नीला आईचे शब्द उद्गारले आणि तिथून डायरेक्ट निघून गेले. आणि तुलसी रामायणासारखा ग्रंथ तुलसीदास महाराजांनी लिहिला. त्यांची कथा डोक महाराज नवे नवे अनेक साधू संत आज करतात. विडाला विडाला. म्हणून पत्नी पती करता गुरु आहे. आता याच्या पुढे आणखी बोलतो, धर्म तीर्थ व्रतानीच,
त्या पती करता ती पत्नी म्हणजे धर्म तीर्थ वगैरे संपूर्ण व्रत वैकल्य आहेत. कसं जर सांगायचं म्हटलं, पत्नी जिवंत असेपर्यंत त्या मालकाला सगळे विधी तंतोतंत करता येतात, पण पत्नी मरण पावल्याच्या नंतर काही पूजेला त्याला बसता येत नाही. लक्षात घ्या, यज्ञाचं कार्य जर चालू असेल आणि त्याला जर सांगितलं ब्राह्मण देवतेनं या महाराज पुढं बसा, आणि जर पुढे येऊन बसला तर त्याला लगेच प्रश्न विचारतो तुमच्या पत्नीला बोलवा. आणि त्यानं जर सांगितलं माझी पत्नी मरण पावलेली आहे, तिथं ब्राह्मण सांगतो तुम्हाला पूजेला बसता येत नाही, आता थोडंसं पाठीमागं सरका. असं समजत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो, अश्वमेध यज्ञ प्रभू श्रीरामचंद्रजीला त्रेतायुगामध्ये करायचा होता, तर पत्नी अरण्यामध्ये नेऊन सोडली होती. कुलगुरू वशिष्ठांनी सांगितलं आता तुमची पत्नी अरण्यामध्ये नेऊन सोडलेली जरी असेल तर पत्नीशिवाय कार्य करता येत नाही. तिथं उजव्या साईडला सोन्याची असणारी शिता करून बसवावी लागली आणि त्याच वेळेला यज्ञ सिद्धीला गेला. विठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये पत्नी ही फार अमोलिक असणारा तो हिरा आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे, जेवढे लोक इथं कीर्तनाला आलेत ना, आता भानुदास महाराजांना दुःख आहे हा भाग वेगळा आहे, पण तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, हजारो तुम्ही कीर्तन ऐकता आणि कीर्तन ऐकून घरी जाऊन पत्नीसोबत भांडणं करता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला तिची किंमत कळणार नाही, पण ज्या दिवशी ती मरण पावेल ना त्या दिवशी तुम्हाला तिची किंमत कळेल. त्याचं कारण एक आहे, ज्यांची पत्नी जिवंत आहे त्या माणसानं संगत करा, ज्याची पत्नी मरण पावली त्याची. त्याचं कारण सांगू, त्याच्या जीवनामध्ये किती हाल आहेत त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये येईल. आणि याच्या पुढे आणखी सांगतो, ज्या स्त्रीचा पत्नी मरण पावलेला आहे आणि ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे त्या स्त्रीनं जिचा पती मरण पावलेला आहे तिची संगत करा, की त्या जीवनामध्ये नेमकं काय तथ्य आहे. महाराज, जैसी भ्रतारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा. जसं पती मरण पावल्याच्या नंतर क्षणोक्षणाला उपहत पावते असं असणारं जीवन आहे. म्हणून असं काही आदर्शाचं जीवन आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि मग पाऊल टाकण्याकरता सुरुवात करा. विठाला विठाला. म्हणून इथं सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला असेल तर पती परमेश्वराला दुःख आहे. कारण त्याचं कारण एक आहे, दुकानदाराकडे जर एखादं नाणं आपण घेऊन गेलो, मला 1 रुपयाचा डॉलर असो, 5 रुपयाचा असो, 10 रुपयाचा असो, त्याची एक जर बाजू जर खराब झालेली असेल आणि एक जर चांगली असेल आणि ते जर दुकानदाराकडे नेऊन दिला तर दुकानदार सांगतो चांगला डॉलर घेऊन या, हा चालत नाही. तसं पती पत्नीचं असणारं जीवन आहे, एक जर बाजूनी कामी झाली तर पुन्हा कुठंच असणारा तो अर्थ लागत नाही. म्हणून सगळ्यात जास्त पती परमेश्वराला असणारं दुःख आहे. पण एक मात्र सांगतो, आणखी एक ज्ञानाची भूमिका, पत्नी आपल्या सोबत असणारं जे काही जीवन आहे ते मायेच्या स्वरूपासारखं आहे. राजा भरतरी असेल, वेगवेगळे असणारे असतील, ते आपल्या सोबत राहिलेलं जे काही जीवन आहे ते मायेच्या स्वरूपामध्ये आहे. तिथपर्यंतच असणारा तो अंगीकार करणे आणि मृत्यू झाल्याच्या नंतर मायेपासून अलिप्त होणे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर मायेमध्ये तुम्ही गुंतून पडाल तर भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही. हे तुकोबारायांचे असणारे शब्द आहेत, आपले शब्द नाहीत. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, देवे माया सोडविली, देवे माया सोडविली. एवढं जरी दुःख असेल तर त्या दुःखापासून असणारं सावरणं फार गरजेचं आहे.
कारण 4 असणारे धर्म सांगितलेले आहेत. त्या 3 धर्मापैकी 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी, 50 वर्षापर्यंत विवाह, त्याच्या पुढे असणारा पुन्हा पादक्रमणा करायची. 50 वर्षापर्यंत काही हरकत नाही, पण तिथून पुढे मात्र सगळ्या गोष्टीचा संग सोडावा लागतो आणि केवळ भगवंताची सेवा करण्याकरता, स्वतःचं हित साधण्याकरता मायापाश मात्र बाजूला टाकावा लागतो. तुकोबराय वर्णन करतात, माझी सुद्धा पत्नी मरण पावली, पण मी काय केलं, बाईल मेली मुक्त झाली आणि देवे माया सोडविली. आता विठो तुझे माझे राज्य आणि नाही दुसऱ्याचे काज. आता फक्त तू आहेस आणि मी आहेस, तू आणि मी नाही दुजा. आता आपल्या दोघांमध्ये दुसरं तिसरं कोणी नाही. म्हणून पती परमेश्वराला असणारं दुःख आहे. त्याच्यानंतर आपल्या आईच्या प्रीत्यर्थ 3 असणारे पुत्र आहेत. नंबर 1 दयानंद भानुदास बद्दे, नंबर 2 विनोद, बरोबर आहे ना, विनोद भानुदास बद्दे, आणि 3 क्रमांकाचे आहेत निळकंठ भानुदास बद्दे. महाराज या 3 सुपुत्रांना काय आता वर्णन करावं, शब्दच नाहीत. कारण त्या 3 सुपुत्राला सुद्धा असणार भरपूर स्वरूपामध्ये असणारं दुःख आहे. लहानपणापासून अनेक स्वरूपामध्ये आपली सेवा करणारी ती आई आज अचानकपणे असणारी पृथ्वी तलाची यात्रा संपन्न करून वैकुंठवासी झाली. म्हणून त्यांना सुद्धा असणार भरपूर स्वरूपामध्ये दुःख आहे. याच्या पुढे आणखी सांगतो, याच कुटुंबामध्ये मुलगी नाही, पण मुलगी नसून सुनांना सुद्धा मुलगीच समजणारी ती आज आई निघून गेलेली आहे. म्हणजे त्या सुनांना सुद्धा असणार दुःख आहे. त्याचं कारण एक सांगतो, दुःखाची भूमिकाच अशी आहे, जोपर्यंत सासू जिवंत आहे तोपर्यंत सुनाला कुठल्याच घराला कुलूप लावण्याची गरज पडत नाही. त्याचं कारण सांगू, जोपर्यंत सासू जिवंत आहे तोपर्यंत सुनाला घराला कुलूपच लावण्याची गरज पडत नाही. का? तिला लेकरूही सांभाळण्याची गरज पडत नाही, भांडे बासणं घरामध्ये टाकण्याची गरज पडत नाही. तेवढा संसार जशाला तसा सासूच्या नावानं सोडून देणं आणि शेतामध्ये कामाला निघून जाणं, आणि तिकून येऊन एखाद्या वेळेस सासूनं जर स्वयंपाक केला तर आनंदामध्ये ताटावर बसणं, हे इतकं सोपं नाही बरं का. एखादी सून जर सासूला त्रास करत असेल तर माझी कळकळीची विनंती आहे, पुणे साईडला जा, एक वॉचमॅन ठेवायचा म्हटलं तर 8 तासाला 15,000 रुपये द्यावं लागतात. तेव्हा तुम्हाला कुठंतरी माणूस मिळतो. इथं 1 रुपया तिला देण्याची गरज नाही, फक्त प्रेमानं 2 गोष्टी बोलायच्या आहेत, तेवढा तुमचा संसार ती सासू पुढे घेऊन जाईल. म्हणून इथं सगळ्यात जास्त असणारं दुःख त्या सुनांना सुद्धा आहे. कारण सुनवर सुद्धा प्रेम करत असताना ते सुनसारखं प्रेम नाही केलं तर ते कन्येसारखं, मुलीसारखं असणारं प्रेम केलेलं आहे. कारण जगानं सांगण्यापेक्षा या कुटुंबाशी माझा काही वेळेला प्रसंग आलेला आहे, ते चित्र मी डोळ्यानं माझ्या पाहिलेलं आहे. विठाला विठाला. आणि या मातोश्रीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर पाठीमागे 1 वेळेस मी घरामध्ये आलो होतो, त्यांना सांगितलं की नारायण नागबलीचा विधी करा. तो सुद्धा विधी करण्याकरता त्र्यंबकेश्वरला गेले. तिथून मला फोन केला, आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो. याच्या पुढे आणखी सांगतो, 4 धामाची यात्रा संपन्न करणे आणि 4 धामाची यात्रा संपन्न केल्याच्या नंतर आपला जो असणारा जो मावंद्याचा कार्यक्रम आहे तो सुद्धा थाटामाटामध्ये केला. आता एक म्हण निघालेली आहे की साखर वाटणे ती मुलगी असल्याच्या नंतर, पण तो सुद्धा कार्य पाठीमागं राहू नये म्हणून प्रत्येक माणसांना ते साखर वाटण्याचं सुद्धा कार्य. आणि काही गोष्टी अशा सांगतो, एखाद्या माणसाला आपलं असणारं मरण हे डोळ्याच्या समोर दिसतं. आपुले मरण पाहिले आपुले मरण पाहिले आपुले
सुंदर प्रमाण दिलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा. मला तर असं वाटतं की या मातोश्रीला आपलं मरण हे जवळ आलेलं आहे असं दिसलं होतं, म्हणून हे असणारे कार्य केलेले आहेत. तुकोबरायांच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलायचं जर म्हटलं, काही दिवसामध्ये आता मी पृथ्वी तलाची यात्रा सोडून जाणार आहे हे अनेक लोकांना सांगितलं. या मातोश्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा तसं चरित्र आहे. आपलं कार्य पाठीमागं काही शिल्लक राहू नये म्हणजे सगळ्या असणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. चारधाम असणारी यात्रा असेल, मावंद्याचा कार्यक्रम असेल, आणि दुसरी गोष्ट आणखी एक मी सांगतो, या परिवाराला अनेक दुःख आहे, पण त्या मातोश्रीला असं वाटलं असेल मी वयोवृद्ध झाल्याच्या नंतर कुणीतरी माझी सेवा करील आणि त्यांना त्रास होईल. लक्षात ठेवा, वयोवृद्ध झाल्याच्या नंतर माणसांना घरचा त्रास होतो. आपला त्रास कुणालाच होऊ नये म्हणून आपुले मरण पाहिले म्या डोळा. महाराज, एक भगवंताची असणारी लीला, आणि त्या लीलामध्ये भगवंतांना असणारं त्यांना घेऊन जाणं दुःख आहे. पण एक मात्र चांगली गोष्ट लक्षात ठेवा, या कुटुंबानं आता माया पाशेच्या बाहेर निघून यायचं. त्याचं कारण एक आहे, सगळ्या जणाला दुःख आहे, पण या दुःखाची काही मर्यादा आहे. जे आज सगळे लोक प्रेम करतात, एक दिवस एखादा माणूस जर क्वाटवर आणि बाजीवर जर पडलं ना, लघवी विष्ठा जर तिथंच करू लागलं, तर घरातले एक दिवस लोक म्हणतात आता देवा बस झालं बरं का, आता घेऊन जा. असं एक कुटुंब नाही, हजारो तुम्हाला कुटुंब दाखवतो. मग मी एक सांगतो, असं मरण कुणालाही येण्याकरता मोकळं नाही बरं का. असं मरण येण्याकरता कुणालाही मोकळं नाही. त्याला खास असणारा भाग्यवान माणूस लागतो, देखत देखत मरण येण्याकरता. तुमच्या डोळ्याच्या देखत असे भरपूर माणसं असतील, देवाला मरण मागायलेत, पण देवानं आणखी त्यांना मरण दिलं नाही. माणूस पापी का पुण्यवान याच्यावरून असणार लक्षात येतो. विठाला विठाला. आणि पुढं जर बोलायचं म्हटलं तर आज जरी माणूस नाही मेला, लक्षात घ्या, आज जरी नाही मेला तर एक दिवस माणसाला 100% मरायचं आहे, मरायचं आहे. येथे नाही उराले सुंदर प्रमाण दिलं. यालाच लागून दुसरं एक प्रमाण देतो, आज मेले उद्या मरती. लक्षात ठेवा, आज मेले उद्या मरती अन मागे राहती तेही रडती. तुमच्या हातामध्ये काही नाही. आज मेलेत, उद्याचा सूर्य उदय झाल्याच्या नंतर ते सुद्धा माणसं मरणार आहेत. आणि पाठीमागायची लोक काय करणार आहेत? काही करणार नाहीत. मरण पावलेल्या माणसाच्या आठवणी काढतील आणि नुसतं रडण्याकरता सुरुवात करतील. याच्याकरता सुंदर असणारा एक दृष्टांत सांगतो. आपण सगळे इथं कीर्तनकारासहित सगळ्या जणांचं आयुष्य किती आहे? अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य, 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये जन्माला येणं, लहानाचं मोठं होणं, विवाह होणं, वयोवृद्ध होणं आणि एक दिवस मरणं. फक्त 100 वर्षाचं आयुष्य. आणि 100 वर्ष आयुष्य झाल्याच्या नंतर पुढं मात्र शब्द आहे मरण. त्याच्यामध्ये असणारा बदल नाही. हे आपण विचार करणारे लोक आणि दुःख करणारे लोक अलीकडचे आहेत. एकदम तुम्हाला पाठीमागं मी घेऊन जातो, मग मात्र तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या ठिकाणी नेमकं आपलं मांडायचं कुठं. एकदम मोठमोठ्या लोकांच्या अगोदर तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. नामदेव महाराजांचं एक सुंदर असणारा अभंग आहे. अरे मना शोक करीसी किती,
हे तव वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी हाती, हे तव अंती जाय जने. हे सगळं खोटं आहे. एकदम मोठ्या माणसाचं दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. पाठीमागे एक राक्षस होऊन गेला, त्या राक्षसाचं आयुष्य आहे का आता. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा, तया हिरण्य कश्यपा काय झाले, तया हिरण्य कश्यपा काय झाले. अरे मना शोक करसी किती, अरे मना शोक करसी किती, अरे आपलं आयुष्य एकदम कमी ठेवा, फक्त 100 वर्षाचं. हिरण्यकशिपूचं आयुष्य सांगितलेलं आहे. हजारो वर्षाची तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. ओम ब्रह्मदेवाय नमः. एक दिवस ब्रह्मदेव प्रसन्न झाले, सांगितलं हिरण्यकशिपू माग बाबा वरदान. सांगितलं एकच वरदान द्या, मला मात्र मरण येऊ नये. ब्रह्मदेवानं सांगितलं ज्याला तू मरण मागतो ना, मला मरण येऊ नये, एक दिवस वरदान देणाराच मरणार आहे. मग मला देता येईल का? अजिबात देता येत नाही. बाबा एक काम कर, दुसरं काहीतरी वरदान मागून घे. मग एक काम करा, मला भरपूर असणार आयुष्य द्या. मग किती आयुष्य मागितलं सांगू? आता शब्द लक्षात ठेवा बरं का, हे प्रमाण तुम्हाला कधीच ऐकायला भेटणार नाही. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10 सहस्र 709 मास मापा. आणि त्याच्या पुढे बरोबरचं चिन्ह लिहिलं आणि ब्रह्मदेवानं पुढे नाव टाकून दिलं मरण. लक्षात येते ना? आता लक्षात घ्या शब्द मी काय सांगितले ते. पहिला आकडा सांगितलेला आहे 1 अर्बुद. आता नेमकं अर्बुद कशाला म्हणायचं हे अगोदर लक्षात घ्या. आपल्याला उन्हाळ्यामधलं टरबूज माहिती आहे, पण अर्बुद माहिती नाही बरं का. अर्बुद शब्दाचा अर्थ असा होतो 100 कोटीचा 1 अर्बुद. लक्षात घ्या बरं का, आयुष्य किती आहे त्याचं. 100 कोटीचा 1 अर्बुद, 100 कोटी. त्याच्यानंतर 1 अर्बुद 60 कोटी, पुन्हा 60 कोटी. त्याच्या लक्ष 30 लक्ष 10 सहस्र म्हणजे 10,000, 700 म्हणजे पुन्हा 700, आणि त्याच्यानंतर 9 मास म्हणजे 9 महिने. एवढं आयुष्य मिळून सुद्धा शेवटी त्याला एक दिवस भगवंताच्या हातानं मरावंच लागलं. माझा प्रश्न एवढाच आहे, जर एवढा मोठा असणार आयुष्यावाला जर बाबा जर मरतो, तर आपलं 100 वर्षाचं मांडायचं कुठं? विठाला विठाला. याच्यानंतर दुसरा आणखी दृष्टांत द्यायचा म्हटलं तर 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, मागे सर्वथा नुरलेची. आता हे आयुष्य तुम्ही ऐकलं हिरण्यकशिपूचं, त्याच्यापेक्षा एक जणांना जास्त आयुष्य मिळवलं. त्यांचं नाव सांगितलेलं आहे 14 चौकड्या लंका नाथा. आता नेमकं चौकडी कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या बरं का अगोदर. कृतयुग,
त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग हे सगळे एकदा येऊन गेले की फक्त एक चौकडी होते बरं का. लक्षात घ्या, हे प्रत्येक जण एक वेळेला आले की एक चौकडी झाले. असे 14 वेळेला यावं लागतील. त्यावेळेला किती चौकड्या झाल्या? 14 चौकड्या. एवढं आयुष्य राजा रावणाचं. 14 चौकड्या लंका नाथा. आता त्याच्या पुढे सांगतो, राजा रावणापेक्षा सुद्धा जास्त आयुष्य असणारा माणूस तो म्हणजे राजा भगवंताचे असणारे वडील 99 सहस्र राया दशरथा. राजा रावणापेक्षा जर आयुष्य कुणाचं जास्त असेल तर दशरथ राजाचं आयुष्य जास्त आहे. मग तुम्हाला प्रश्न असा पडेल, इथं थोडासा माणूस थोडासा कन्फ्यूज होतो बरं का. राजा रावण पुन्हा मेला आणि दशरथ राजा अगोदर मेले. हे आपल्याला गणना कलियुगात होणार नाही बरं का. हे कलियुगात गणना होणार नाही. त्या कालावधीमध्ये जर आपण असतो तर त्याची गणना केली असते. पण नामदेव महाराजांच्या प्रमाणावर विश्वास ठेवायचा की 14 चौकड्याचं आयुष्य लंकानाथाला आणि 99 सहस्र राया दशरथा. पण एक दिवस राजा रावणापेक्षा सुद्धा आयुष्य जास्त दशरथ राजाला लाभलं. पण एक दिवस त्यांना सुद्धा मरावंच लागलं. तुलसीदास महाराज वर्णन करतात, राम राम कही राम, कही राम कही राम, रावो गये सुरवो धाम, रावो गये सुरवो धाम. एक दिवस दशरथ राजाला सुद्धा मरावंच लागलं. मग त्याच्या पुढं आपलं 100 वर्षाचं कुठं मांडायचं. 2 दृष्टांत. तिसरा दृष्टांत ऐका. 14 कल्प मार्कंडेया पडे. एकेकाचं सांगलं बरं का. 14 कल्प मार्कंडेया पडे, तै लोमहर्षणाचा एक रोम झडे, बकदा लभ्याचे निमिषे मोडे, एवढे गेले अरे मना. प्रमाण आहे का. त्या दशरथ राजापेक्षा सुद्धा पुढला जो असणारा व्यक्ती आहे त्याचं आयुष्य सांगितलेलं आहे. 14 कल्प मार्कंडेया पडे. 14 कल्पाचं आयुष्य त्या मार्कंडे नावाच्या ऋषीला. पण एक दिवस त्यांना सुद्धा मरावंच लागलं. 14 कल्प मार्कंडेया पडे. मार्कंडे ऋषीच्या पुढला असणारा एक ऋषी आहे, त्यांचं नाव आहे लोमहर्षण नावाचे ऋषी. ज्या वेळेला मार्कंडे नावाचे ऋषी मरतात त्यावेळेला त्या लोमहर्षण नावाच्या ऋषीच्या अंगावरचा एकच केस खाली गळून पडतो. लक्षात घ्या बरं का. आता आपल्या अंगावर केस किती, तेवढे केस गळून पडल्याच्या नंतर लोमहर्षण नावाचे ऋषी मरणार. ते ऋषी मरण पावल्याच्या नंतर बकदा लभ्याचे निमिषे मोडे. निमिष शब्दाचा अर्थ कळतो का? लक्षात घ्या. नुसती डोळ्याची पापणी जरी हल्ली तर त्याला म्हणायचं निमिष. त्या बगदा लभ्य नावाच्या ऋषीची नुसती पापणी हलते तर त्यांचं आयुष्य किती असेल. आता पुढे वर्णन केलं आहे. बगदा लभ्याचे निमिषे मोडे, ते वटहंसाचे उपडे पिच्छ. आता पुढे वर्णन केलं आहे. त्यांची पापणी उघडझाप होऊन एक दिवस ते मरणार. आणि वटहंस नावाचा एक पक्षी आहे, त्याच्या अंगावरच एक नुसतं पंख खाली गळून पडणार. त्याच्यानंतर बकदा लभ्याचे निमिषे मोडे, तै वटहंसाचे उपडे पिच्छ, तयासी होता मृत्यू प्रवेश, तो एक श्वास भ्रुशुंडीचा. लक्षात घ्या. ज्या वेळेला तो वटहंस नावाचा पक्षी मरतो ना, त्याच्यानंतर भ्रुशुंडी नावाच्या ऋषीचा असणारा एक श्वास होतो. असे जीवनामध्ये त्यांचे श्वास किती असतील. पण एक दिवस त्यांच्या पुढे ही बरोबरचं चिन्ह टाकलं, पुढे शब्द लिहून टाकला, तुम्हाला सुद्धा राहता येणार नाही, तुम्हाला सुद्धा एक दिवस मरावंच लागेल. नामदेव महाराजांनी शेवटचं प्रमाण सांगितलं. मरणांत पुढे भ्रुशुंडीचा, तो एक दिवस कुर्माचा,
आणि नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा. महाराजांनी जे प्रमाण दिलं ना, येथे नाही उरो आले अवतार. अवतार म्हणजे तो कासवाचा अवतार आहे, दुसरा तिसरा कुठलाच अवतार नाही. एवढी परंपरा आहे. आणि शेवटी देव जरी पृथ्वी तलावर आला ना, देवाला सुद्धा इथं थांबता येत नाही. त्यांना सुद्धा काळ वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येतो आणि सांगतो, देवा तुमचं कार्य संपलं, आता पृथ्वी उंच लावून तुम्ही आता चलण्याकरता. घडी घडी काळ घडी घडी काळ सुंदर प्रमाण दिलं. आता त्या काळाच्या बाबतीमध्ये बोलतो. काळ म्हणजे कायदा आहे. काळ म्हणजे माणसाकरता एक कायदा आहे आणि त्या कायद्याच्या पुढे कुणालाच चालता येत नाही. असं समजत नसेल तर सोप्या भाषेमध्ये सांगतो. इथं कायदा असा सांगतो, आताच्या घटनेनुसार कुणी गरीब असो श्रीमंत असो कुणी असो, चूक केली की त्याच्याकरता माफी नाही, त्याच्याकरता जेल आहे. आणि इथं सुद्धा आयुष्य संपल्याच्या नंतर मरण आहे असं समजत नसेल, पाठीमागं अनेक असणाऱ्या नेते मंडळीने सुद्धा काही चुका केल्या बरं का, नावं कुणाची घेत नाही. लक्षात घ्या फक्त. आपला दृष्टांत कसा आहे, चुका केल्या, कायदा त्यांनीच निर्माण केला आणि सांगितलं अमुक गुन्ह्याला ही शिक्षा आहे. मग कायदा त्यांनीच निर्माण केला, त्यांनीच प्रसिद्धीला आणि चुका त्यांनीच केल्या. काळ म्हणजे पोलीस आहे. चुका केल्याच्या नंतर त्यांना सोडून दिलं का? सोडून दिलं नाही बरं का. भरपूर नेत्याली जाऊन जेलमध्ये काही दिवसापर्यंत जेलची हवा खावी लागली. आता ते दमादमानं सुटले तो भाग वेगळा आहे, बरोबर आहे ना. मग तसाच कायदा आहे इथं. देवानच कायदा यमाला लावलेला आहे, बाबा असं असं केल्याच्या नंतर आयुष्य संपल्याच्या नंतर तू घेऊन ये जा. मग कायदा त्याला दिलेला आहे ना. मग त्या यमाना निर्णय असा घेतला, ज्याचं ज्याचं आयुष्य संपलं त्याला त्याला घेऊन जाणे. मग यमयेती बांधून जरी असेल, जीव जरी असेल तर यम येतो आणि त्यांना असणारा घेऊन जातो. देवाला सुद्धा नेत असताना प्रभू श्रीरामचंद्रजीचं आयुष्य संपलं. सांगितलं देवा तुम्ही आता चला. एक दिवस प्रभू श्रीरामचंद्रजीला सुद्धा तिथून जावं लागलं. याच्या पुढे आणखी सांगतो. कृष्ण भगवंत पृथ्वी तलावर आले.
पिंपळाच्या वृक्षाच्या खाली बसले. डावा असणारा पाऊल खाली ठेवला, उजव्या असणाऱ्या पावलाची भूमिका वर ठेवली. एक पारध्याला न पारध्याला तो श्रीकृष्ण भगवंताचा असणारा जो पाऊल आहे, पाय आहे, तो हरणाच्या शिरकमलासारखा दिसला. तो पारधी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हता, पूर्वजन्मामधला असणारा वाली. त्या वालीनं असणारा बाण सोडला आणि तोच असणारा बाण येऊन भगवंताच्या चरणकमलाला लागला. इथं वर्णन केलेलं आहे, कर्म रेषा चुकेना बाण लागला जगजीवना, कृष्णे सांडिल्या गोपांगना, हे नारायणा प्रारब्ध. तर असे इथं अवतार असतील, संत मंडळी असतील, कोणी असो, इथं आल्याच्या नंतर या लोकाचंच नाव आहे मृत्यू लोक. इथं मात्र आयुष्य संपल्याच्या नंतर कुणालाच राहता येत नाही. पुढे आणखी सांगतो, आयुष्य संपल्याच्या नंतर इतर असणाऱ्या योनी आहेत, त्या योनीमध्ये मरण पावल्याच्या नंतर कुठलाच विधी सांगितला नाही. फक्त मनुष्य जन्मामध्येच विधी सांगितलेला आहे. इतर मात्र कुठल्याही योनीमध्ये विधी नाही. सांगतो, आपल्यापासून हायवे एकदम जवळच आहे. ट्रकच्या खाली, ट्रॅक्टरच्या खाली, एसटीच्या खाली, अनेक वाहनाच्या खाली काही कुत्रे मरतात. लक्षात घ्या बरं का, काही कुत्रे मरतात. असंख्य कुत्रे आले आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्या कुत्र्याचा आता गंगा पूजनाचा कार्यक्रम करायचा आहे. असं कुठं बघितलं तुम्ही बॅनर लावलेलं? सांगा ना, एवढे मरतात, कधी बॅनर लागलेलं बघितलं? त्यांच्यामध्ये तो विधी सांगितला ना. याच्या पुढे आणखी सांगतो, एखादा श्रीमंत जर असेल आणि त्याच्या घरी जर पाळलेलं कुत्रा असेल आणि त्याचं जर कुत्र्यावर जास्त प्रेम असेल, तर मनुष्य योनीमधला माणूस कुत्र्याचं श्राद्ध घालू शकतो. पण त्यांच्या जातभाईमध्ये मात्र ते अजिबात नाहीत. याच्या पुढे आणखी बोलू, त्यांच्या जातभाई जर एखादा मेला जर खाण्याकरता जर काही नाही भेटलं तर त्याचं मांस तोडून खातील. विठाला विठाला. फक्त मनुष्य जन्मामध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर त्या जीवाच्या बाबतीमध्ये काही क्रिया करण्याकरता सांगितलेल्या आहेत. आता त्या कोणत्या कोणत्या क्रिया, तर त्या क्रिया आजच्या दिवशी सांगणं फार गरजेचे आहेत. आता इथं पानगावचे आमचे महादेव आहेत, सविताताई सुद्धा इथं आलेत. कारण इकडल्या एवढ्या परिसरामध्ये एवढ्या लांब यायचं म्हटलं म्हणजे त्यांच्यामुळेच माझी इथपर्यंत कीर्तन होत आलेत बरं का. कारण इकडे कुणाचा मला परिचय नव्हता किंवा काही नाही. आता त्या मंडळीने ते विधी संपूर्ण ऐकलेला आहे. पण तुम्हाला सुद्धा सांगून जातो थोड्या वेळामध्ये, माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर इथं नेमकं कोण मरतं हेच आपल्याला आणखी कळालं नाही. आपल्या याच्यामधलं नेमकं कोण मरतं? लोक बोलत बोलत म्हणतात जीव निघून गेला. आजपर्यंत कुणाला दिसला? कुणाला दिसला नाही. बरं, याच्या पुढे आणखी सांगतो, नेमका जीव कशाला म्हणायचं हेच आपल्याला कळालं नाही आणखी. लक्षात ठेवा, त्या जीवाची व्याख्या आहे. नंबर 1, बुद्धी. बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, हे 3 मिळून होतात जीव. मग या तिन्हीमध्ये नेमकं मरतं कोण याची व्याख्या अशी आहे. नंबर 1, बुद्धी ही मरते. त्याच्यानंतर बुद्धी अधिष्ठान चैतन्य कधीच मरत नाही. त्याचं कारण सांगू. दृष्टांताच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आता ऊन पडलं, अचानकपणे आभाळ आलं. आभाळ आल्याच्या नंतर पाऊस पडण्याकरता सुरुवात झाली. इतका पाऊस पडला की रोडच्या साईडला असणारे जेवढे खड्डे होते सगळे पाण्यानं भरून गेले. पाण्यानं खड्डे भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. अनेक लोक त्या खड्ड्याच्या जवळ गेले आणि सांगू लागले, पहा पहा, या पाण्यामध्ये सूर्य आहे. 15 दिवस झालं परत ऊन पडलं. जेवढं पाणी खड्ड्यामध्ये साचलं होतं तेवढं पाणी असणारं आटून गेलं, कमी झालं, पाणीच राहिलं नाही. काही वेडे माणसं तिथं गेले आणि सगळेजण जाऊन रडू लागले आणि सांगू लागले, अहो या पाण्यामधला सूर्य मरण पावला. आता हे खरं आहे का? अजिबात नाही, चुकीची गोष्ट आहे ना. तसं सांगतो, या शरीरामध्ये जे असणारं बुद्धी अधिष्ठान चैतन्य आहे ते कधीच मरत नाही. ते सूर्यासारखं आहे, ते कधीच मरत नाही. आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा जो आभास आहे, बुद्धी आणि आभास हे 2 मिळून जीव होतात आणि हेच असणारं मरतं. माणूस मेल्याच्या नंतर त्याची बुद्धी दुसऱ्या माणसाकडे कधीच येत नाही. लोक बोलत बोलत म्हणतात त्याच्या कशाला नादी लागता, त्याची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे.
म्हणजे सगळ्याची होत नाही, एकाचीच बुद्धी भ्रमिष्ट होते. म्हणजे प्रत्येक जणाच्या जवळ बुद्धी मात्र वेगवेगळी आहे आणि तीच बुद्धी मरते, म्हणून माणसं शोक करण्याकरता सुरुवात करतात. विडाला विडाला. मग त्या जीवाच्या बाबतीमध्ये काही क्रिया करण्याकरता सांगितले. त्या क्रिया अशा आहेत. माणसाचा जीव निघून गेल्याच्या नंतर तो असणारा जीव डायरेक्ट स्वरूपामध्ये संयमिनी नावाच्या नगरीला जातो. त्याचा अंतर सांगितलेला आहे पृथ्वी तलापासून त्या संयमिनी नावाच्या नगरीपर्यंत. आता ही संयमिनी नावाची नगरी कुठं आहे? खाली बिदरला आहे, वर बीडला आहे, इकडं अहमदपूरला आहे का इकडं लातूरला आहे? नेमकं गाव कुठं आहे? आता तुम्हाला कुठलं जरी गाव विचारलं, जिल्हा विचारला, तुम्ही बरोबर सांगताल. पण सगळे लोक म्हणतात यमाची नगरी, संयमिनी नगरी. नेमकी पण कुठं आहे हे पण आपल्याला माहिती असू द्या. दक्षिण असणारी दिशा आणि दक्षिण दिशेच्या ठिकाणी समुद्राच्या खाली असणारा जो काही भाग आहे, तिथं असणारी ती संयमिनी नावाची नगरी आहे. त्या नगरीमध्ये एक राहतो, त्याचं नाव आहे धर्म. त्या धर्माच्या बाबतीमध्ये 2 नावं प्रसिद्ध आहेत. 5 पांडवापैकी असणारा जो श्रेष्ठ असणारा भाऊ आहे, त्याचं नाव युधिष्ठिर आणि त्यालाच एक दुसरं नाव आहे धर्म. पण तो धर्म वेगळा आणि संयमिनीपुरीमध्ये राहणारा धर्म मात्र वेगळा. मग तो असणारा धर्म आहे आणि त्या धर्माच्या ठिकाणी आपला असणारा जीव ते चित्रगुप्त असणारे घेऊन जातात. तिथं जीवाला इतकं रडणं सुरुवात होतं ना, काय वर्णन करावं. कोणाचीच भेट घेतली नसते, अचानकपणे पकडून नेलं असतं. सुंदर प्रमाण आहे. यालाच लागून दुसरं मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसा. तिथं जीव रडतो. रडत असताना एकच त्याची मागणी असते, देवा फक्त माझी एक इच्छा आहे, मला परत इथं आणतो, पण एकदा त्या कुटुंबाची मला जाऊन भेट घेऊ दे. दुसरी त्याची इच्छाच काही नसते. सारखं मारत असताना एकच त्याचे उद्गार असतात, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. 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 मनती हाय हाय येम धर्म. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. मनती हाय हाय येम धर्म. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. सारखा जीवात्मा रडतो. तिथं प्रमाण एक आहे, नाही त्या यमासी करुणा. त्याला अजिबात दयाच येत नाही. पण शेवटी सारखं मारहाण करून वेगवेगळ्या वेळेला त्याला प्रश्न विचारल्याच्या नंतर एक दिवस यम म्हणतो, अरे बस झालं ना, आता तरी रडणं बंद कर. तरी त्याचं रडणं बंद होत नाही. शेवटी न क्यू येणाऱ्या यमाला एक दिवस दया येते. आपल्याला सुद्धा माहिती आहे, किती जरी गुन्हा केला आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं, रात्रंदिवस जरी त्याला मार दिला तरी एक दिवस तो मारणाराच थकून जातो. म्हणतो आता बस झालं ना, आता कवर मारावं. सांग तुझी इच्छा नेमकी काय? काही नाही, मला परत कुटुंबामध्ये जायचं आहे आणि कमीत कमी 1 वर्ष 2 वर्ष राहू द्या. अरे बाबा, तितक्या दिवस राहता येत नाही, मग 6 महिने तरी राहू द्या. अरे जमतच नाही तितक्या दिवसाचं, मग 3 महिने तरी. अजिबात नाही. आता आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर जमानत घ्यावं लागते. मग तिथं जमानत घ्यायला कोणी नसतं ना. तिथं कोणी असतं का जमानत घ्यायला? आजपर्यंत कोणी गेलं का 7-12 घेऊन यमाकड, की आमच्या माणसाला सोडा आणि ही माझ्या 7-12 घ्या?
आता पोलीस स्टेशनला 7-12 घेतील, पण तिथं 7-12 घेऊनच कुणी जात नाही. त्याला माहिती असते 7-12 आपण जर घेऊन जावं तर आपणच परत येणार नाही. बरोबर आहे का? कोणी 7-12 घेऊन जात नाही. मग तिथं तो कीव भाकत असताना सांगतो कमीत कमी 3 महिन्याची तरी दया करा. अजिबात नाही. शेवटी सांगतो 1.5 महिना. अजिबात नाही. शेवटी दोघांमध्ये तह असा ठरतो फक्त 13 दिवसाची मोहलत मिळते. लक्षात घ्या बरं का. 13 दिवसाची मोहलत घेतल्याच्या नंतर जीवात्म्यानं तिथं वचन दिलेलं असतं की 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर बरोबर तुमच्याकडे मी येणार. आता 13 दिवसाची मोहलत घेऊन आलेला जीवात्मा कुठंच त्याला थांबता येत नाही. तिथून तुमच्या भेटी करता इथं येतो. लक्षात घ्या बरं का. आता तुमच्या भेटीला तिथं रडून अट्टहास करून तुमच्या भेटी करता इथपर्यंत येतो. प्रमाण होऊन गेलं. पण इथं ज्यांच्या भेटी करता आलेले आहात ते आसपासचे लोक तोपर्यंत दम काढीत नाहीत. लक्षात आलं मी काय म्हणतो ते. तो तुमच्या भेटी करता आतुरतेनं भेटण्याकरता इथं आलो, पण काही लोक ठरलेलेच असतात. उचला बस. हे 2-4 गावामध्ये ठरलेलेच असतात. हे प्रत्येक गावात आहेत बरं का. तो तिथून भेटण्याकरता जीवात्मा इथपर्यंत येतो यांना भेटण्याकरता. मग कोणत्या सोयऱ्याला येऊ देत नाहीत, कुठल्या धाऱ्याला येऊ देत नाहीत, काही विचार करत नाहीत. सगळी तयारी घरच्या मंडळीनं करण्याच्या अगोदर बाहेरचेच लोक तयारी करतात. आणि मग काय करतात, तो जीवात्मा आल्याच्या नंतर तोपर्यंत त्याला स्नान घातलेलं असतं, उचलण्याची भूमिका तयार केलेली असते. आणि एवढी गर्दी असते की त्या जीवात्म्याला त्या परत शरीरामध्ये जाण्याची इच्छा असते, पण गर्दीच एवढी असते की त्या जीवात्म्याला मध्ये प्रवासच करता येत नाही. मग काय करतो तो जीवात्मा, आतमध्ये न जाता येत नाही म्हणून ते जिथं जीव निघून गेलेला आहे त्या चौकटीच्या ठिकाणी 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही 13 दिवसापर्यंत तिथं थांबतो. मग तिथं थांबल्याच्या नंतर वर्णन केलेलं आहे त्याला 13 दिवसापर्यंत अन्नही खाण्याकरता मिळत नाही आणि पाणीही पिण्याकरता मिळत नाही. घरचे लोक ज्यावेळेला रडण्याकरता सुरुवात करतात ना, त्यांच्या डोळ्यामधून निघालेले गरम अश्रू आणि दुःख झाल्याच्या नंतर नाकाला येणारा जो शेमूड आहे, श्लेष्म आहे, 13 दिवसापर्यंत त्याला डोळ्यातून निघालेल्या उष्ण अश्रूच्या धारा आणि नाकामधला असणारा शेमूड त्याला 13 दिवसापर्यंत भक्षण करावा लागतो. म्हणून माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे, माणूस मरण पावल्याच्या नंतर घरी मात्र कोणी रडू नका. मग तुम्ही म्हणताल महाराज घरचं कुत्रं मेल्याच्या नंतर, मांजर मेल्याच्या नंतर 2-2 दिवस लोक भाकरी खात नाहीत. चालतं बोलतं माणूस निघून गेल्याच्या नंतर कुणाला काही रड म्हणावं लागतं का? अनेक लोकांना दुःख होतं. त्याची एक भूमिका सांगतो. रडायचंय ना तुम्हाला, घरी रडू नका. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर, अग्नी दिल्याच्या नंतर जेवढं तुम्हाला दुःख आहे आणि जेवढे आपल्यावर अनंत उपकार केले आहेत सगळ्यांनी तिथं बसा आणि काय तुम्हाला दुःख हलकं करायचे तिथं स्मशानभूमीमध्ये करा. पण घरी परतत येत असताना मात्र पुन्हा मात्र 13 दिवसापर्यंत कोणीही रडायचं नाही. का? तो जीवात्मा ब्रह्मस्वरूप झाला. आता मात्र त्याला परत मायेमध्ये गुंतवू नका. तो मुक्त झालेला आहे, त्याला परत बोलवू नका आता. म्हणून तिथं असणाऱ्या आठवणी काढायचं आणि तिथंच रडण्याकरता सुरुवात करायचं. पण लोक नाटकी आहेत. काय लोकांचे वर्णन करावं. तिथं गेल्याच्या नंतर काही रडतील. असे तर काही पट्टे बहादर आहेत, त्यांनी जर शाल पांघरलेली असेल, बाजवर झोपलेली असतील, आतरायचं पांघरायचं असेल तर तिथं अग्नी दिल्याच्या नंतर घरी जेवढा वापर केला आहे ते सगळे कपडे आणतील आणि त्या असणाऱ्या त्या चितेवर नेऊन टाकतील. मी एक दोघाला विचारलं, एवढे कपडे वगैरे हे जे तुम्ही घरून आणलेत आणि ह्या चितेवर टाकलेत नेमकं कशा करता टाकले? काही लोकांनी सांगितलं, न जाणं भावी काळामध्ये यांचं भूत जर आम्हाला लागलं तर. शब्द ऐका बरं का. भावी काळामध्ये यांचं जर आम्हाला भूत लागलं तर काय करायचं? त्या लोकांना माझा कडकडीत सवाल आहे. जर त्यांच्या शालीमध्ये, आतरण्यामध्ये, बाजमध्ये या गोष्टीमध्ये जर भूत लागत असेल तर त्यांची गोष्ट घरामध्ये ठेवूच नका. पण पुढलंही वाक्य ऐका. जर त्यानं घर बांधून ठेवलेलं असले तर, बोला ना आता. जर त्यानं असं घर चांगलं जर बांधून ठेवलं असेल तर त्याचे हात सुद्धा त्या घराला लागलेले आहेत ना, मग त्या घरामध्ये राहू नका.
जर त्यानं चांगली सुंदर विहीर पाडलेली असेल, बोर पाडलेला असेल, बँकेमध्ये कष्ट करून पैसा भरलेला असेल, अजिबात कशाचाच स्वीकार करू नका. कीर्तन संपल्यास माझा मोबाईल नंबर घ्या. हा, व माझं तरी कल्याण होईल ना. ह्या सगळ्याचा तुम्ही स्वीकार करता आणि त्याच्या वस्त्रामध्ये तुम्ही भूत आहे म्हणून तिथं नेऊन त्याग करता. जेवढे जिवंत लोक राहिलेत आता तरी हुशार व्हा. कमवायचंय का नाही कमवायचं विचार करा. विठाला विठाला. 13 दिवसापर्यंत आलेला जीवात्मा तो 13 दिवसापर्यंत तुमच्या घरी थांबतो. घरच्या लोकांना काही विधी सांगितलेला आहे. पहिल्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत विधी करायचा असतो. कोणता विधी? पहिल्या दिवसापासून पिंडदानाचा विधी सुरुवात करायचा. पहिल्या दिवशी पिंडदान करायचं. पहिल्या दिवशी पिंडदान केल्याच्या नंतर शिल्क कमल तयार होतं. दुसऱ्या दिवशी पिंडदान केल्याच्या नंतर छातीचा भाग तयार होतो. तिसऱ्या दिवशी पोट तयार होतं. चौथ्या दिवशी कमरेचा असणारा भाग, पाचव्या दिवशी गुडघे आणि 6व्या दिवशी पाय. 6 दिवसामध्ये हे शरीर तयार होतं. 7व्या दिवशी त्या शरीरामध्ये रक्त येतं. 8व्या दिवशी शरीर ते हालचाल करण्याकरता सुरुवात होतं. 9व्या दिवशी त्याला थोडीशी भूक लागते. 10व्या दिवशी त्याला भूक सहन होत नाही म्हणून 10व्या दिवशी आपण खंदेकरी उतरतो. त्याचं कारण काय आहे? खंदेकरीला ओझं झालेलं नसतं, त्या जीवात्म्याला भूक लागलेली असते म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ ते अन्नदान असतं. परत 11व्या दिवशी अन्नदान, 12व्या दिवशी अन्नदान आणि 13व्या दिवशी अन्नदानाची भूमिका. आणि 13 दिवसाची मोहलत घेऊन आलेला जीवात्मा एकदा अन्न सेवन केलं की सगळ्या कुटुंबाला आशीर्वाद देतो. पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पुढं सरका थोडस, पुढे या थोडस. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर गयावर जन माझे झाले गयावर Ah
पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गया वर्जन आणि फिटले पितराचे ऋण. म्हणून तो पिंडदानाचा असणारा हा विधी आपण काय करतो, सगळाच विधी एका ठिकाणी गंगेवर जातो आणि तो असणारा विधी तंतोतंत करतो. म्हणून एकच भगवंताच्या चरणी आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी एकच प्रार्थना करायची, देवा आता इथं जे आम्ही दुःखित अंतकरणानं जमलेलो आहोत, एक तास दीड तास झाला आम्ही देवा तुझी सेवा करत आहोत, नाम चांगले चांगले एकदम तुझं असणारं देवा आम्ही नाव चांगल्या स्वरूपामध्ये घेत आहोत. एकच प्रार्थना आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. हे नाव असणार गगनापेक्षा वाढ आहे ना, आम्ही ते घेत आहोत. याच्यामुळं आमच्या पदरामध्ये काही पुण्य साचलेलं आहे, तर हे पुण्य आता तो आमच्या पदरामध्ये देऊ नको. कैलासवासी वैकुंठवासी शकुंतलाबाई भानुदास बद्दे एकच काम कर देवा, आता भावी काळामध्ये त्यांना जन्मही देऊ नको आणि मरणही देऊ नको. लोक काय म्हणतात बोलत बोलत, पुढल्या जन्मामध्ये सुखाचं असणार ठेव. परत जर जन्म मिळाला ना तर जन्मामध्ये सुख नाही. पुन्हा लोक बोलत बोलत एखाद्या पाहुण्याची भेट जर झाली, त्याला जर म्हटले ना काय चाललं पाहुणे हो, तो माणूस म्हणतो एकदम आनंदात आहे. आता को आनंदात असतो का, सगळे दुःखच फक्त म्हणण्याकरता आनंद. म्हणून एक काम कर देवा, परत मात्र जन्माला घालू नको. एक काम कर, ज्या पुतनेला सायुज्य नावाची मुक्ती दिली, ज्या राजा रावणाला सायुज्य नावाची मुक्ती दिली, एकतर ही मुक्ती प्रदान कर. त्यांना हृदयामध्ये राहण्याकरता जागा दिली. जर हृदयामध्ये जागा जर नसेलच तर एक काम कर, तुझ्या चरण कमलाच्या जवळ ज्या नामदेव महाराजांना जागा दिली, ज्या माझ्या चोखोबारायांना चरणाच्या जवळ जागा दिली, तिथंच त्यांना असणारी जागा दे. एवढीच आपण प्रार्थना करू. म्हणून सेवेकरिता असणारा या मातोश्रीच्या बाबतीमध्ये आईचंच वर्णन करणारा असणारा अभंग घेतलेला आहे. अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. कोणते तुकोबाराय जर सांगायचं म्हटलं तर, प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हरविली, वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली, अहममता दवडुनी निज शांती वरली, जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा आणि तारक तू. बस त्या तुकोबारायांचा असणारा अभंग. आणि या अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतात, आईला लेकरू नेमकं कोणतं आवडतं, एक चांगलं आणि दुसरं असणारं वाईट. अभंगाचं पहिलं चरण. जैसे तैसे बाळा मातेची आवडी, जैसे तैसे बाळा मातेची आवडी, जैसे तैसे बाळा
आवडी देव विठावारी खुमाई मिठो बार खुमाई मिठो बार खुमाई मिठो बार खुमाई मिठो बार मिठो बार आपल्या कीर्तनाची वेळ तर आता संपलेलीच आहे, पण तुम्हाला एक मागणी मागतो, फक्त मला 15 मिनिटं द्या बरं का. आणखी फक्त 15 मिनिटं चुळबुळ करू नका, कारण कसं आहे मी तिथून एवढ्या लांबून पाठ करून आलोय. हां त्याच्यामुळे 15 मिनिटं तुमची घेतो, कारण कसं आहे अभंग बघून थोडासा सोडवतो असं. हां बरं काही अडचण नाही. ऐका, पहिला शब्द आहे जैसे आणि दुसरा शब्द आहे तैसे. अगोदर तुम्हाला चांगले 2 लेकरं सांगतो आणि पुन्हा 2 वाईट लेकरं सांगतो. पहिलं चांगलं लेकरू जर सांगायचं म्हटलं तर वयाच्या 5व्या वर्षामध्ये जे लेकरू जीवन जगत होतं त्याचं नाव आहे ध्रुव बाळ. एक दिवस वडिलाच्या मांडीवर बसण्याकरता गेलं आणि सावत्र आईनं त्याच्या दंडाला पकडलं आणि बाजूला काढलं. सांगितलं या बापाच्या मांडीवर जर तुला बसायचं असेल तर ज्या आईच्या पोटी जन्माला घेऊन तू आलास, आता या जन्मात तर तुला बसता येणार नाही. तू फार मोठी चूक केलीस. माझ्या पोटी जर जन्म घेऊन आला असतास तर तुला या मांडीवर मी बसू दिला असतं. लेकरू तिथून रडत 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 महलातून बाहेर आलं. बाहेर असणारी ती सुनीती होती आणि त्या सुनीतीनं लेकराला प्रश्न विचारला, का रडतोस? त्या आईनं बोललेले शब्द तिनं बरोबर आपल्या आईला सांगितले. त्यावेळेला ती सुनीतीनं सांगितलं, बाळा कशाला रडतोस? ज्या मांडीवर बसण्याकरता अट्टहासानं जवळ गेलास, एक दिवस ती मांडीही राहणार नाही, ज्याची मांडी आहे तोही राहणार नाही. आणि असल्या नश्वर पदाकरता कशाला बेजार होतोस? अशा पदावर जाऊन बस की तुला सप्तऋषी सुद्धा प्रदक्षिणा घालतील. अशा पदावर जाऊन बस, मग तिथं मात्र त्या पदावरून तुला कुणीच उठवणार नाही. अशा पदावर जाऊन बस. त्यावेळेला त्या लेकरानं 5 वर्षाचा प्रश्न विचारला, आई मग मला आता इंग्लिश स्कूलला जावं लागेल का, म्हणजे ह्या पदावर जाऊन बसायला? आणि तिथं माहिती आहे तुम्हाला तिथं काय असतं ते 16,000 20,000 एकदा भरून घेणे, 1 वर्षामध्ये एकच कविता शिकवणे. ज्वानी ज्वानी येस पप्पा, इटिन शुगर नो पप्पा, ओपन युअर माऊज हा हा म्हटलं 10-20,000 आपले फिटले. दुसरं तिसरं काही नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी एकदा फीस वाढवली की इंग्लिश स्कूल पुन्हा बंद, मराठी मीडियम सुरू. मग मला या जर पदावर बसायचं असेल तर काय करावं लागेल? काही नाही. आईनं त्याच्या दंडाला हाताला पकडलं. देवघर होतं, त्या देवघराच्या जवळ नेऊन उभा केलं आणि सांगितलं, तुला जर त्या पदावर बसायचं असेल तर देव्हारा श्रीहरीची मूर्ती, श्रीहरीची मूर्ती त्या देवघरामध्ये होती. सांगितलं, बाबा ही देवघरामध्ये जी मूर्ती आहे ना, ही श्रीहरीची मूर्ती आहे आणि याची प्राप्ती करण्याकरता तुला त्या पदावर बसण्याकरता राजमहलामध्ये तो देव मिळत नाही. तुला अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करावी लागेल. मग त्या लेकरानं विचारलं, तपश्चर्या करत असताना कोणत्या पिक्चर मधलं गाणं म्हणावं लागल? त्या आईनं सांगितलं, कुठल्याच पिक्चर मधलं गाणं म्हणू नको. तिथं गेल्याच्या नंतर ध्यानमग्न असणारी अवस्था लाव आणि तिथं गेल्याच्या नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय,
ज्या वेळेला लेकरू तिथं गेलं, नारदजीनं त्याला उलटी शिकवण्याची भूमिका केली, पण त्याचा असणारा दृढ भाव होता. त्या लेकरानं देवाची प्राप्ती किती दिवसामध्ये करून घेतली सांगतो आहे का? वय होतं अरण्यामध्ये गेल्या वेळेस फक्त 5 वर्षाचं. पहिल्या महिन्यामध्ये ते लेकरू दिवसामधून 4-5 वेळेला जेवत होतं, पण देवाची प्राप्ती करायची होती, दिवसामधून फक्त 1च वेळेला जेवण करण्याकरता सुरुवात केली. 1 महिना झाला, दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त पुन्हा पाणी पिण्याकरता सुरुवात केली, तिसऱ्या महिन्यामध्ये नुसते फळ, चौथ्या महिन्यामध्ये नुसतं गवत आणि पाला पाचोळा खाण्याकरता सुरुवात केली, आणि 6वा महिना संपत आल्याच्या नंतर खाणच बंद करून टाकलं, नुसती हवाच पिण्याकरता सुरुवात केली. हवा इतकी पिली की या त्रिभुवनामध्ये हवाच शिल्लक राहील नाही एवढी पिऊन टाकली. ब्रह्मदेवाचं पोट फुगलं. त्यावेळेला आदि नारायण भेटण्याकरता गेला आणि सांगितलं, ध्रुवा काय पाहिजे, मी तुला भेटण्याकरता आलो. त्याला काय मागावं हेच कळालं नाही. भगवंतानं स्वतःजवळचा शंख काढला आणि त्याच्या गालाला लावला आणि सांगितलं, ज्याच्याकरता अरण्यामध्ये आला होतास ते पद मागून घे. काय केलं देवानं? आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, चिराचा जागर उपमन. वा, चिराचा जागर उपमन. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, चिराचा उपमन. एकदम फिट प्रमाण बरं का. आणि दोन्ही लेकराचं वर्णन संपलं. एक म्हणजे ध्रुवाचंही संपलं आणि नंबर 2चं उपमन्यूचंही संपलं. 2 झाले. तिसरं एक लेकरू सांगतो आता, ते मला सांगायचं नव्हतं पण दुसरं सांगतो आता बरं का. एक चिलिया बाळ, संपूर्ण जणांना कथा माहिती आहे. भगवान शंकर परीक्षा घेण्याकरता आले आणि भगवान शंकरांनी सांगितलं, श्रीयाळ राजाला सांगूना मातेला 10,000 वर्षाची तपश्चर्या आहे, मला तुमच्याच घरी जेवण करायचं आहे, एकुलत्या एक चिलिया बाळाचं मांस मला द्या. तेवढंच एकुलतं एक लेकरू समोर आणलं ना. आईनं त्याला असं जवळ केल्याच्या नंतर सांगितलं, असं इथं मागणी केली आहे तुझ्या मांसाची. त्या चिलिया बाळानं सांगितलं, आई खरं सांगू, 10,000 वर्षाची तुमची तपश्चर्या माझ्यामुळं भंग पावणार आहे. एक काम करा ना, हे शरीर कधी ना कधी जाणार आहे, तुमचं जीवन सार्थकीला लावा आणि उशीर करू नको आई, लवकर माझा शिरच्छेद करून टाक. ते लेकरू काय आपल्यासारखं लेकरू असेल का? महाराज, हे जर लेकरं सांगायचे म्हटलं तर जैसे म्हणजे चांगले लेकरं. आता नंबर 2 तैसे, एकदम वाईट लेकरं. रामायणामध्ये सगळ्यात जास्त जर वाईट लेकरू कोणतं असेल तर अभिमंत्रून करून असणारा रथ वर आणणे आणि भगवंतावर विजय प्राप्त करण्याची भूमिका जर कुणाची असेल, एकाचं नाव म्हणजे इंद्रजित आणि त्याचं दुसरं नाव मेघनाद. निकुंबिळेमध्ये असणारा यज्ञ करत असताना अनेक स्त्रियांची हत्या, अनेक बालकांची हत्या, अनेक सरडे उलटे टांगून त्याचा शिरच्छेद करून त्याचं रक्त असणारं त्या यज्ञामध्ये टाकायचं, म्हणजे किती पाप असेल. लेकरू जन्माला आल्याबरोबर त्याला उचलून न्यायचं आणि त्याचा शिरच्छेद करायचं आणि आहुती देत असताना यज्ञामध्ये लेकरू टाकून द्यायचं. किती पापी असेल. भावार्थ रामायण वाचा, मग तुमच्या लक्षात येईल. इतकं पापी लेकरू ज्या वेळेला लक्ष्मणजीच्या हातानं ते मरण पावलं, सगळ्या जगतामधल्या लेकरांना ते लेकरू ज्या वेळेला मरण पावलं, सगळ्याला दुःख झालं नाही तर आनंद झाला. पण सगळ्यात जास्त दुःख जर कुणाला झालं असेल तर ते दुःख मंदोदरीला झालं. त्याचं कारण सांगू, ते कसं का असना, पण ते लेकरू मात्र आईला असणारं आवडत होतं. त्याच्या पुढे सांगतो दुसरं लेकरू. दुर्योधन कुणालाच आवडत नव्हता. स्वतःचं राज्य तर आपलंच, पण दुसऱ्याचं राज्य सुद्धा आपलंच. ज्या वेळेला भीमाच्या गदेच्या घाईनं ज्यावेळेस मांडी फोडली आणि दुर्योधन मरण पावला, त्यावेळेला सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला झालं असेल तर गांधारीला झालं. इतकंच नाही, देव समोर आला तर देव समोर आल्याच्या नंतर देवाकडून दुसरी काही मुक्तीची भूमिका घ्यायला पाहिजे होती, काही घेतलं नाही. उलट स्वतःचं लेकरू देवानं मारलं म्हणून देवालाच शाप देऊन टाकला. जसं माझं मरण पावलं तसं तुझ्या सुद्धा वंशामध्ये एक सुद्धा जिवंत राहणार नाही.
आता विचार करा, एवढं सुद्धा बेकार लेकरू असेल तरी त्या आईला आवडतं. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात, जैसे तैसे बाळ मातेसे आवडे. पुढं वर्णन केलं आहे, बोलता बोबडे शब्द गोड. लहान स्वरूपामध्ये असताना त्या लेकरानं पाण्याला मानी मानी म्हणू द्या आणि भाकरीला आणि आणि म्हणू द्या, कुणालाच भाषा समजत नाही, पण आईला मात्र भाषा समजते. याला तहान लागलं आणि याला आता भूक लागली. बोलता बोबडे शब्द गोड, आपुले आवडी लेववी खाववी, अन पाहोनिया जीवी सुख वाटे. सगळे कीर्तनला तरुण मंडळी आहेत, काही वयोवृद्ध आहे. तुमचं बालपण आठवा. जोवर तुम्ही लहान होता, जेवढी तुमची खाण्याची सोय होती, आज तुम्ही घरामधले कारभारी आहात, पण तेवढी तुमची सोय घरामध्ये एकाचीही नाही बरं का. ज्या गादीवर मी उभा टाकलेला आहे, जरी मी महाराज असलो तर बाहेरच माझी सोय आहे. घराकडे गेल्याच्या नंतर अजिबात नाही. जास्त लांबचं सांगण्यापेक्षा कालचं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काल एकादशी आणि बगरीची भाकर आपण एकादशीला खातो. हिरव्या मिरचीचा ठेसा वाटून दे म्हणलं, कुठं कीर्तनला मला इकडे यायचं. लाल चटणी दिली पण हिरव्या मिरचीचा ठेसा दिला नाही. आणि बालपण सांगतो, ज्यावेळेला माझी आई होती, 5 वर्षाचा असताना सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर आंघोळ घालायची, कपडे व्यवस्थित घालायचे. चटणीचं तर माझ्या दृष्टीला कधीच पडू दिलं नाही. कडवलेलं तूप, चपाती चुरायची आणि त्याच्यावर तूप टाकायचं, साखर टाकायचं. त्याच्यानंतर तुपाची माझी आता भेट नाही बरं का. आता सगळेजण आठवा, महिला मंडळी असो पुरुष मंडळी असो, तुम्ही कितीही सांगा, पण आई वडला एवढं जे प्रेम आहे दुसरं तिसरं कुणाचंच नाही. त्याचं कारण सांगू, आईला जे आवडतं, आपुले आवडी लेववी खाववी, आणि पाहोनिया जीवी सुख वाटे. लेकरू जर बाहेर कुठं फिरण्याकरता गेला असेल, बाजारला गेला असेल, ते लेकरू घरी आल्याच्या नंतर आई त्याच्या शरीराकडे कुठंच पाहत नाही, फक्त आई त्याच्या चेहऱ्याकडे पाहते. का पाहते सांगू, सकाळी बाजारला निघून गेला, सकाळी बाजारला निघून गेला, सकाळी बाजारला निघून गेला, रात्रीचे 9 वाजत आलेत, आणखी काही नाश्ता केला नसेल, चहा प्याला नसेल, तिकून आल्याच्या नंतर अगोदर चेहरा पाहते. तिचं नाव आई. तू माऊली हुनी मयाळ, तू माऊली हुनी मयाळ, ओ माऊली हुनी मयाळ, माऊली हुनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा 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 तू माऊली हुनी मयाळ, माऊली हुनी मयाळ, माऊली हुनी मयाळ तू. म्हणून सगळ्यात निस्वार्थ स्वरूपामध्ये प्रेम जर कोणाचं असेल तर ते आईचं प्रेम आहे. लेकरू घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर, घरी परत आल्याच्या नंतर चेहरा पाहणारी आई, आणि याच्या उलट बोलतो पिशवी पाहणारी पत्नी. एवढं सकाळी सामान सांगितलं होतं, एवढं तंतोतंत आणलं का नाही, हे सगळी पिशवी चेक करणार आणि पुन्हा भांडण्याकरता सुरुवात करणार. सांगितलेलं काम तुम्ही कधीच व्यवस्थित करत नाहीत. तिचं नाव पत्नी. आता वर्णन जर करायचं म्हटलं तर आईचं प्रेम हे साधू संतासारखं आहे. म्हणून इथं तुकोबाराय वर्णन करतात. दुसरं तिसरं काही बोलण्याची इथं गरज नाही. आई आणि संत वेगळे नाहीत, ते म्हणण्याकरता 2 आहेत पण असण्याकरता 1 आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये काहीच बोलता येत नाही. म्हणे काय देऊ परिहार, म्हणे काय देऊ परिहार, तुका म्हणे काय